मुक्ता, काय खातेस? चॉकलेट. अगं काय हे? डोंट वरी बाबा, शेजारच्या काकूने घरी बनवलेले आहे. कम्प्लिटली होममेड आहे. तरी पण नको खाऊ. का पण? एकदम कमी गोड आहे, अगदी डार्क चॉकलेट सारखं. ते तर ऍक्च्युली चांगलं असतं ना. होय, डार्क चॉकलेट चांगलं असतं, पण हे डार्क पण नाहीये आणि चॉकलेट तर अजिबातच नाहीये. हा? हो, कारण मी पाहिलं होतं त्यांनी चॉकलेट बनवण्यासाठी बाजारातून काय आणलं होतं. तुझी आई पण ते घेऊन आली होती घरी चॉकलेट बनवायला, पण मी ते परत द्यायला लावलं. हल्ली मुलांना बाहेरचं खायला नको म्हणून घरीच चॉकलेट, केक वगैरे सारखे पदार्थ घरी बनवले जातात. हे चॉकलेट बनवण्यासाठी मार्केटमध्ये चॉकलेट कंपाऊंड किंवा डार्क कंपाऊंड या नावाने चॉकलेटचा बेस मिळतो. साधारणपणे 80-90 रुपयाला पाव किलो या दराने तो मिळतो आणि बऱ्यापैकी ब्रँडेड असल्या म्हणजे वाटणारा बऱ्यापैकी क्वालिटीचा हा बेस मिळतो. बायका हौशीने बनवतात आणि होममेड वगैरे आहे म्हणून पोरांना देखील पोटभर खायला देतात. पण आपण लक्षात घेतलंय का, हे चॉकलेट कंपाऊंड नक्की कशापासून बनवलेलं असतं? यामध्ये खरंच चॉकलेट असतं का? ते नक्की कशापासून बनलेलं असतं? अगदी त्याच्या पॅकेटवर जरी पाहिलं तरी बऱ्याच वेळेला त्यातले कंटेंट जे असतात त्याच्यावरती लिहिलेले असतात. तर हे चॉकलेट कंपाऊंड जे म्हणतात ते मेनली बनलेलं असतं पाम ऑइल किंवा पाम तेलापासून. कोको पावडर वगैरे अगदी नावाला म्हणजे 5 ते 7% वगैरे असते आणि अजून त्यात आर्टिफिशियल फ्लेवर. आपण हे पाम तेलापासून बनलेलं चॉकलेट मुलांना हेल्दी म्हणून पोटभर खायला देत असतो. फक्त एवढेच नव्हे तर मार्केटमध्ये मिळणाऱ्या जवळपास प्रत्येक चॉकलेट किंवा चॉकलेट फ्लेवर्ड प्रॉडक्टमध्ये 99% हेच चॉकलेट कंपाऊंड वापरलं जातं. कारण? अर्थातच किंमत. बाजारात मिळणाऱ्या केक, पेस्ट्री, बिस्किट, आईस्क्रीम यासारख्या पदार्थांमध्ये हेच चॉकलेट कंपाऊंड, हे पाम तेलापासून बनलेलं चॉकलेट कंपाऊंड चॉकलेट म्हणून वापरलं जातं. अगदी आपल्या ओळखीच्या होममेड बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये सुद्धा हेच चॉकलेट म्हणून वापरलं जातं. पाम ऑइलमध्ये हाय सॅच्युरेटेड फॅट असतं, जे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढवतं, जे आपल्या हृदयासाठी आणि एकंदरीत आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. खरेखुरे चॉकलेट जे असतं ते कोकोआ बटर आणि कोकोआ बीन्स पासून बनवले जाते. ज्या चॉकलेटमध्ये कोकोआ म्हणजे कोकोआचा अंश किंवा कोकोआचं प्रमाण 17% पेक्षा जास्त असतं त्याला डार्क चॉकलेट म्हणतात. हे चवीला थोडं कडू असतं, परंतु आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं. त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असतात. पण अर्थातच त्याची किंमत थोडी जास्त असते, त्यामुळे कमर्शियल प्रॉडक्टमध्ये फार क्वचितच ते वापरलं जातं, किंवा ज्या प्रॉडक्टमध्ये असं रिअल चॉकलेट वापरलं जातं त्याची किंमत साहजिकच जास्त असते. पण मग आपल्याला घरी चांगले चॉकलेट बनवायचे असेल तर? खरोखर चांगले चॉकलेट आपल्याला जर घरी बनवायचे असेल तर मार्केटमध्ये कोको पावडर आणि कोको बटर दोन्ही वस्तू मिळतात. तुम्ही त्या मागून युट्यूबवर रेसिपी वगैरे बघून ते बनवू शकता. अर्थातच त्याची किंमत या पाम तेलापासून बनलेल्या चॉकलेट कंपाऊंड पेक्षा थोडी जास्त असेल, पण हे खाताना किंवा तुमच्या मुलांना देताना तुम्हाला कोणताही गिल्ट राहणार नाही. त्यामुळे चॉकलेटच्या नावाखाली मार्केटमध्ये मिळणारे जे चॉकलेट कंपाऊंड मिळतं ते खाण्याचं टाळा आणि अगदी घरी जरी बनवायचं असेल तर ते कोको पावडर आणि कोको बटर वापरूनच चॉकलेट बनवा, जेणेकरून आपले आणि आपल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित राहील. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.